श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते आणि सतत असं भीती वाटत असतं की कुणीतरी आपल्याला काहीतरी केलंय का, बाहेरची बाधा झाली आहे का माझ्या घरात सतत भांडणं होत आहेत, का माझ्या घरात सतत कटकटी होत आहे, नंतर माझे व माझ्या मिस्टरांचे म्हणजे नवऱ्याचे का पटत नाही आहे, घरातल्यांचे व माझे का पटत नाही आहे, या बऱ्याच अडचणीतून काही जण जात असतात. आज मी तुम्हाला पिवळ्या मोहरीचे तांत्रिक उपाय सांगणार आहे. पिवळी मोहरी ही म्हणजे सगळीकडे मिळते, कुठल्याही दुकानात तुम्ही गेला ना तरी तुम्हाला तिथे मिळून जाईल. पिवळी मोहरी जी आहे तिचा खूप काही चांगल्या गोष्टींसाठी वापर होतो. पिवळी मोहरी ही नकारात्मकता काढून पॉझिटिव्हिटी आणते. तर पिवळ्या मोहरीचे पहिल्यांदा मी फायदे सांगते. नवरा बायकोंचे समजा सतत भांडणे होत असतील, कटकटी होत असतील, किंवा कधी कधी असं होतं की नवरा त्याच्या घरी आहे व बायकोही माहेरी आहे व दोघांचे भांडण आहे, किंवा एका घरात राहूनही त्या दोघांचा 36चा आकडा आहे, अजिबात कोणाचं कोणाशी पटत नाही. अशा वेळेस तुम्हाला 40 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे, तांत्रिक सेवा करायची आहे. तांत्रिक का तर ही जी पिवळी मोहरी आहे ही आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीची ह्या पिवळी मोहरीचा वापरून तुम्ही हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. तर ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचे आहे व वल्गा सुक्तम म्हणायचं आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तुम्ही 40 दिवस करून पहा, तुमचे प्रश्न हळूहळू सुटू लागतील. मोहरी ही तांत्रिक कामासाठी वापरली जाते. पिवळी मोहरी, तुम्हाला माहीत आहे की काळभैरव हे तांत्रिक देवता आहेत. भूत प्रेत, पिशाच्य बाधा, वाईट शक्ती, निगेटिव्हिटी, नंतर तुमच्या घरात जर समजा ती निगेटिव्हिटी जर घुसलेली असेल तर ती मुळापासून बाहेर काढते. बघा, आपण नवीन घर घेतो व नवीन किंवा बंगला घेतो, वास्तुशांती करतो, सगळं व्यवस्थित करतो. काही दिवस झाल्यावर व्यवसाय ठप्प होऊन जातो, नोकरी जाते, पैशाची आवक कमी होते. नंतर आपल्याला असं वाटतं की वास्तूत दोष आहे का, पण वास्तूत दोष नसतो, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आलेली असते. त्यामुळे तुम्ही तुमची वास्तू म्हणजे जी नकारात्मकता आलेली असते त्यामुळे तुमची वास्तू बिघडते. त्याला बिघडवणारा सुद्धा माणूसच कारणीभूत असतो. म्हणून म्हणजे काय असतं, आपण इकडे तिकडे फिरतो, मग आपल्याबरोबर ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येते. म्हणून 40 दिवसांची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला 40 दिवस रोज 11 वेळा कालभैरवाष्टकम, 11 वेळा वल्गासुक्तम म्हणायचे आहे. वल्गासुक्तम म्हणायला थोडेसे अवघड जाईल, पण हळूहळू तुम्ही म्हणलं तर तुम्हाला म्हणजे पाठही होईल आणि तुमच्या लक्षात येईल कसं म्हणायचं ते. कालभैरवाष्टक तुम्ही यूट्यूबवर दिले तर हरकत नाही, किंवा नित्यसेवेच्या ग्रंथात तुम्हाला मिळून जाईल. ही सेवा आवर्जून करा, त्याचा खूप फायदा होईल. 40 दिवसात मासिक धर्म आला तर तेवढे 4-5 दिवस स्किप करायचे, पुन्हा सुरू करायची. गावाला जाणार आहेत तर सकाळी करून जा, नंतर सकाळी करा, संध्याकाळी करा, पण ही महत्त्वाची सेवा कधीही करा, दिवसभरात कधीही करा. पिवळी मोहरी ही आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची. आता ती कशी सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते. पिवळी मोहरी ही आपल्याला उजव्या हातात घ्यायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकम आपल्याला म्हणायचे आहे, 11 वेळा वल्गासुक्तम म्हणायचे. व म्हणून झाल्यावर प्रत्येक रूमच्या 4ही कोपऱ्यात, म्हणजे तुमच्या घरात किती रूम असू दे, 2 असू दे, 3 असू दे, तर समजा 2 रूम असतील, 3 रूम असतील, तर प्रत्येक रूमच्या 4ही कोपऱ्यांमध्ये त्या पिवळ्या मोहरीचे 2-3 दाणे टाकायचे आहेत. म्हणजे समजा तुम्ही शक्यतो मूठभर घेणार असाल जेव्हा तुम्ही करणार असाल तर मग जेवढे तुमच्या घराला पुरतील त्याच्याप्रमाणे तुम्ही चिमूटभर, 2-2 चिमूटभर, पण प्रत्येक कोपऱ्यात हे तुम्हाला टाकायचे आहेत. 4ही बाजूला टाकायचे आहेत. तुमचा बंगला असो, कितीही रूम असो, प्रत्येक रूमच्या 4ही कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. उर्वरित जी मोहरी आहे ती डब्यात घालून ठेवायची आहे. टॉयलेट आणि बाथरूममध्ये टाकायचे नाही, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये टाकायचे आहे. ते झाल्यावर आणि ती तुमच्या हातामध्ये जी मोहरी उरणार आहे सगळीकडे टाकून झाल्यावरती तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. 40 दिवसांमध्ये तुमचा त्या डब्यामध्ये भरपूर मोहरी साठेल, कारण रोज तुम्ही उरलेली मोहरी त्या डब्यात ठेवणार आहात. आता त्या मोहरीचं काय करायचं, तर कधीतरी तुम्हाला असं वाटले की तुम्हाला कामाचे खूप प्रेशर आहे, कामावर ऑफिसमध्ये समजा वरिष्ठ त्रास देत आहे, समजा कोणजण कॉलेजला जात आहे,
क्लासला जात आहे तर त्यांना जाऊशी वाटत नाही, तर अशा वेळेला ती व्यक्ती ज्या दिशेला कामाला किंवा क्लासला किंवा कॉलेजला जात असेल त्या दिशेला टाकायची, घराच्या बाहेर टाकायची. किंवा घरात कटकटी आहेत, बाहेरही त्रास आहे व घरातही आहे, तर ही सेवा करायची. घरातही मोहरी टाकायची व बाहेरही टाकायची. बघा, आपण खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ही साथ मिळत नसेल तर जसे की तुम्हाला असं वाटतं की माझे ग्रोज खराब आहेत, माझे कामच होत नाही, अशा वेळेला काय करायचं की घरातली कर्त्या व्यक्तीने थोडीशी पिवळी मोहरी हातात घ्यायची, स्वतःच्या अंगावरून उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरवायची. काही बोलायचं नाही, म्हणजे इतरांशी बोलायचं नाही, घराच्या बाहेर फेकायची. हे तुम्हाला दर शनिवारी करायचे आहे. घराबाहेर फेकताना अशा ठिकाणी फेका की दुसऱ्या कोणाच्या व्यक्तीच्या पायाखाली ती आली नाही पाहिजे, की जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही. आपली कामे होतील, पण आपल्या कामामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही. म्हणजे दुसऱ्याला त्रास होता कामा नाही. जमत नसेल तर डस्टबिनमध्ये टाका, डस्टबिन बाहेर ठेवा व त्याच्यामध्ये टाका. नंतर घरामध्ये आल्यावर हातपाय धुवा व आपल्या स्वामी महाराजांना किंवा स्वामी महाराजांचा फोटो नसेल तर कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार करा. बघा, आपल्या घरात बरकत नाही, म्हणजे तुमचं साठवलेलं भरपूर आहे पण ते पुरत नाही. काही जणांना लाख लाख रुपये पगार असतो पण तो पुरत नाही, पण काही जणांना 10-15 हजारही पगार असतो पण ते सुखाने राहतात, त्यांना काही टेन्शन नसते. अशांनी काय करायचं आहे, म्हणजे ज्यांना असं आहे की घरामध्ये सातत टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, गुरुवारी तुम्हाला पिवळी मोहरी ही गंगाजलाने धुवायची आहे. नसेल तर साध्या पाण्याने धुवा. सकाळीच हा उपाय करायचा आहे, कोणीही करू शकतं. पिवळी मोहरी गंगाजलानं मध्ये धुवायची, ती वाळवायची. त्याच्यानंतर वाळवल्यानंतर ती पिवळ्या रंगाच्या सुती कापडामध्ये ती मोहरी ठेवा, म्हणजे थोडंसं छोटंसं कापड घ्या, त्यावर भीमसेनी कापडाचा पण तुकडा तुम्हाला ठेवायचा, एक तुकडा ठेवायचा व त्याची पोटली करा. मुख्य दरवाजाच्या आतून, बाहेरून नाही, आतून दरवाजाच्या चौकटीच्या बरोबर मधोमध, म्हणजे उजवीकडे नाही डावीकडे नाही, बरोबर मधोमध ती पोटली आपल्याला अडकून द्यायची आहे. याचे कारण म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता माणूसच घेऊन येत असतो. ती नकारात्मकता संपूर्ण घरभर पसरते. जेव्हा तुम्ही ह्या पिवळ्या मोहरीच्या खालून जाल, म्हणजे ती पोटली बांधलेली असेल त्याच्या खालून जाल, तेव्हा ती नकारात्मकता उमऱ्याच्या आत येणार नाही. भीमसेनी कापूरसुद्धा तेवढाच प्रभावशाली आहे. त्या पोटलीवर कुठलीही सेवा करायची नाही, फक्त ती पोटली अडकवायची आहे. तुमची इच्छा असेल तर दर महिन्याच्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही बदलू शकता. खूप जास्त प्रभावी म्हणजे हा जो उपाय आहे तो खूप जास्त प्रभावशाली आहे, आवर्जून करा. पिवळ्या मोहरीचे हे खूप फायदे आहेत. म्हणूनच म्हणजे नवरा बायकोची कटकट होत असेल तर हा प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करा, आणि तुमच्या घरामधले जे काही बाकीचे प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सुटण्यास तुम्हाला ह्या उपायांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. नमस्कार.